महाराष्ट्र के नांदेड़ में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड़ के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। लग्न म्हटलं की काय डोळ्यांसमोर येतं? तेच ते डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, पैशांची अफाट उधळपट्टी आणि जेवणावर ताव मारून मीठ कमी होतं म्हणणारे पाहुणे. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की एका बापानं आपल्या पोराच्या लग्नात गाव गोळा केलं, पण फटाक्यांवर नाही डीजेवर पैसे उडवण्याऐवजी अख्ख्या गावाला 33 कोटी रुपयांचं सुरक्षा कवच देऊन टाकलं, तर वाटलं ना धक्का? ही कोणती फिल्मी गोष्ट नाहीये, तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडलेला खराखुरा चमत्कार आहे. आणि याच चमत्काराची दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये घेतली आहे. कोण आहे हे कुटुंब? त्यांनी असं काय करून दाखवलंय आणि मोदींनी त्यांचं कसं कौतुक केलंय हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या बहादूरपुरा या गावात राहतात सिद्धेश्वर पेटकर आणि त्यांचं कुटुंब. शेती आणि समाजकारणाची उत्तम जोड असणारे हे कुटुंब मे 2026 मध्ये त्यांच्या घरात सनई चौघडे वाजले. म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न होतं. लग्नाची तयारी सुरू झाली. आता आपल्याकडे पद्धतच आहे, समाजात प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लग्नात पाहण्यासारखा पैसा ओतला जातो. पण पेटकर कुटुंबाने काहीतरी वेगळं केलं. त्यांचे मोठे सुपुत्र अनुप पेटकर आणि वडील सिद्धेश्वर पेटकर यांनी विचार केला, लग्न तर 2 दिवसात संपून जाईल, पण या आनंदाच्या प्रसंगी गावाला अशी काही रिटर्न गिफ्ट द्यायचं जे गावकऱ्यांच्या आयुष्यभर कामी येईल. बहादूरपुरा हे गाव मुख्यत्वे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं गाव. शेतात काम करताना सर्पदंश होणं, वीज पडणं, रस्त्यावर किंवा कामावर अपघात होणं, जंगली जनावरांचा हल्ला होणं या ग्रामीण भागातल्या अत्यंत क्रूर आणि रोजच्या अडचणी आहेत. गरीब कुटुंबातल्या करत्या माणसाला जर काही झालं तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. कुटुंब कर्जाच्या खाईत बुडतं. हेच ओळखून पेटकर कुटुंबानं एक कडक प्लॅन केला. त्यांनी लग्नातल्या बडेजाव फाट्यावर मारला. फटाके, लाइटिंग आणि फालतू खर्चाला कात्री लावली आणि गावातील सुमारे 3,465 तर 3,500 लोकांचा अपघात विमा उतरवला. हा विमा साधा सुद्धा नाहीये. 1,00,000 रुपये प्रत्येकी सुमारे 3,500 नागरिक म्हणजे जवळपास 33 ते 35 कोटी रुपये. म्हणजे गावातील कोणत्याही व्यक्तीला अपघात झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 1,00,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. विमा उतरवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना कागदपत्र मागत रांगा लावायला लावल्या नाहीत. पेटकर कुटुंबानं थेट ग्रामपंचायतीची मतदार यादी काढली आणि यादीतल्या प्रत्येक नावाचा विमा कंपनीकडे प्रीमियम स्वतःच्या खिशातून भरून टाकला. याला म्हणतात नियोजन आणि त्याला म्हणतात अस्सल दानत. या उपक्रमाची बातमी वणव्यासारखी पसरली आणि जाऊन पोहोचली दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात. 28 जून 2026 रोजी देश मन की बात मध्ये 135व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नांदेडच्या या पेटकर कुटुंबाचा गौरव केला. पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणालेत ऐका. महाराष्ट्र के नांदेड़ में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड़ के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है। ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है। मोदींनी फक्त कौतुकच केलं नाही तर यावरून देशातील इतर नागरिकांनाही आवाहन केलंय की लग्न कार्यात होणारा फालतू खर्च टाळून लोकांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्यासारख्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा कवच दिलं पाहिजे. मंडळी, पेटकर कुटुंबानं हे पहिल्यांदाच केलं असं नाही,
यापूर्वीही त्यांनी समाजात हेल्मेट वाटप आणि मोफत विमा शिबिरं राबवली आहेत. म्हणजे समाजसेवा हा त्यांच्या रक्ताचाच गुण आहे. आज देशात लग्नामध्ये करोडो रुपये पाण्यासारखे वाहून जातात, पण नांदेडच्या या मातीनं दाखवून दिलंय की आपला आनंद फक्त चार भिंतीत नाही, तर अख्ख्या गावाला सोबत घेऊन साजरा करायचा असतो. मोदींनी घेतलेल्या या गौरवामुळं संपूर्ण नांदेड जिल्ह्याची मान देशात उंच झाली आहे. पेटकर कुटुंबाचा हा नांदेड पॅटर्न तुम्हाला कसा वाटला? तुमच्या गावातही असं लग्न व्हायला पाहिजे का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.